मोरीत डोकावलो. काकी अंघोळ करत होती. पाठमोरी असल्यामुळे तिने मला बघितले नाही, पण तिला मी पूर्णपणे बघितले. ती अर्धवट बसली होती. केसावरून आंघोळ करत होती. अंगात एकही कापड नव्हता. तिचे सुडोल स्तन दिसत होते. मी भिंती आड लपलो. पण काकीला नागडे बघण्याची इच्छा स्वस्थ बसू देईना. हळूच डोकावून बघत होतो. तिचे वक्ष अतिशय मादक होते. वाटले होते तेवढे बारीक मुळीच नव्हते. पोटावरची त्वचा अतिशय पातळ होती व सतेज सावळी होती. आंघोळ आटपत आली होती. पण माझ्या तोंडाला पाणी सुटले होते. राजूच्या एक गोष्टी आठवत होत्या, म्हणून मी काकीचे खालचे अंग पाहायचा प्रयत्न करत होतो. तिचे उरोज एवढे मस्त वाटत होते की लगेच जाऊन त्यांना अलगद कुरवाळावे. काळभोर ऐरोला अत्यंत मादक दिसत होता आणि त्याहून तिची टपोरी स्तनाग्रे. काकीने केस नीट करण्यासाठी हात वर केले. तिच्या काखेतील केसांचे दर्शन झालं. हाहाहा, काय ते दृश्य होते.